महाड शहरामध्ये गेल्या 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। 2021च्या महापुराच्या कटू आठवणींमुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वाहनांचं नुकसान टाळण्यासाठी शेकडो नागरिकांनी आपली वाहनं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच पार्क केली आहेत। शहरातील पूरजन्य परिस्थितीमुळे नागरिक सतर्क झाले आहेत आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करत आहे। पण मुंबई गोवा महामार्गावर आहोत। आता माझ्या दुतर्फा पाहिलं तर मोठ्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर हा कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी नसून महाड शहरामध्ये जो पूर आलेला आहे त्या पुरापासून आपले वाहनं वाचवण्यासाठी आपण पाहिलं तर जे महाडकर आहेत त्यांनी आपले जे वाहन आहेत ते मुंबई गोवा महामार्गाचा जो उंचवण्याचा भाग आहे याच्या दुतर्फा हे जे वाहन आहेत ते पार्क केलेले आहेत। आपण पाहिलं तर 2021 साली जो महाडमध्ये महापूर आला होता त्यावेळेला अनेक लोकांच्या ज्या वाहन होते या वाहनांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालं होतं। त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा विमा त्यावेळेला मिळाला नव्हता। या धास्तीने महाडकर जे आहेत त्यांनी जो काल महाडमध्ये पूर आला होता ह्या पुराच्या पासून आपल्या वाहनं वाचवण्यासाठी आपली वाहनं जी आहेत ते मुंबई गोवा महामार्गाचे जे फ्लायओव्हर आहेत या फ्लायओव्हरच्या दिशेने उभं केलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर महाडकरांना पुराची जितकी धास्ती आहे त्याचप्रमाणे आपले वाहनं वाचवण्याची सुद्धा धास्ती असल्याचं पाहायला मिळतंय। प्रसाद पाटील, पुढारी न्यूज, महाड, रायगड।